वर्ष सर्वजण मजेतच असतील. हल्ली लग्नाच्या वेळेस मुलीच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत की मुलाकडे 4 चाकी असावी, त्याच्याकडे मोठ्या लठ्ठ पगाराची नोकरी असावी आणि त्याच्याकडे मोठा बंगला असावा, घरात नोकर चाकर असावे, आई वडील आजारी असू नयेत, असले तरी चांगले धडधाकट असावेत, म्हणजे ते स्वतःचं स्वतः करणारे असावेत, नंदा असाव्यात पण त्या लग्न होऊन माहेरी सासरी गेलेले असावेत, दीर असावेत पण ते त्यांच्या वेगळ्या त्यांच्या घरी राहत असावेत, हो की नाही. म्हणजे अशा सर्व अपेक्षा घेऊनच ती आपल्या घरात पाऊल ठेवते. आणि आता लग्न सराई आहे, लग्न जोरात चालू आहे, लग्न जमणं होणं हे खूप जोरात चालू आहे. त्यामुळे मुलीच्या खूप अपेक्षा आहेत आणि मुलाच्या अपेक्षा काहीच नाहीत. मुलाच्या एवढ्याच अपेक्षा आहेत की तिने नवऱ्याला समजावून घ्यावं, माझ्या आईवडिलांना समजावून घ्यावं आणि जे माझ्याकडं आहे, जे मी कमवतो त्याच्यामध्ये तिने सुखासमाधानाने संसार करावा. कधी 19-20 हे होणारच, संसार आहे, माणूस आहे, बोलणं चालणं भांडण तंटा हे होणारच. तर त्यावेळेस तिने माहेरी न जाता माझ्याच घरात राहून माझ्या आईवडिलांनी मला समजून घ्यावं, एवढी माफक अपेक्षा आहे. आणि मुलगा पाहायला गेल्यानंतर त्याला ते विचारतात की तुमच्याकडे हे आहे का, ते आहे का, ते आहे का, आमका आहे का, ढमका आहे का, कार आहे का आहे. अरे बाबा, तुझ्या मुलीला जर एवढंच सुख पाहिजे होतं तर तिने आपल्या बापाच्याच घरी ते उपभोगावं आणि बापालाच तिने बंगल्यात राहायचं, बापाच्या बंगल्यातच राहायचं, बापाच्या झोपड्यात नाही राहायचं. झोपड्यात राहून तुम्ही अपेक्षा करणार बंगल्याची, तर हे शक्य नाही, हो की नाही. तर तिने आपल्या सर्व इच्छा तिच्या वडिलांच्याच घरी पूर्ण करून यायच्या. कारमध्ये हिंडणं, भारी मोबाईल घेणं, बंगल्यात राहणं, भारी भारी कपडे वापरणं, हे सगळं तिने तिच्या वडिलांच्या घरी करायला पाहिजे. म्हणजे तिची हौस तिथंच पूर्ण करायला पाहिजे. नाहीतर यायचं आणि नवऱ्याच्या डोक्यावर हे करायचं, बसायचं आणि म्हणायचं हेच पाहिजे मला, तेच पाहिजे, तेच पाहिजे, अमकंच पाहिजे, ढमकंच पाहिजे. तर ते मुलांना खपवून घेऊ नका, नाही तर तुमचं आयुष्य खूप त्रासदायक होईल. तिला म्हणायचं बाई, तुझ्या आईच्या घरीच तू सगळी हौसमौस पूर्ण करून घे, माझ्याकडून काय भेटतं नाही भेटतं तुला माझ्या फाटक्यात संसार करावा लागेल, जसं असेल तसं, हो की नाही. आता हे मुलांनी बोललं पाहिजे तरच मुली सुधारतील आणि मुलीचे आईवडील पण सुधारतील. तुझा काय लाड असेल तर तुझ्या आईच्या घरीच तू पूर्ण करून ये, आईवडिलांच्याच घरी पूर्ण करून ये. वडिलांनाच सांग तुझा सगळा लाड करायला. नवरा काय लाड करायला नसतो, लाड करायला असतात ते आईवडील असतात, हो की नाही. बरोबर बोलते का नाही. हे तुम्ही माझं मत तुमच्या मताशी बघा जुळते का, तुमच्या मनात बघा माझे विचार पटतात का. कारण का हल्ली मुलींच्या खूप अपेक्षा वाढल्यात व मुलांकडून. काय करणार मुलं, आईवडील असतात, घर असतं, घेतलेलं असतं, त्याचं कर्ज असतं, गाडी घेतलेली असते, त्याचा हप्ता असतो, कुठे लक्ष देणार मुलगा, त्याचा पण जीव आहे का नाही, हो की नाही. आणि त्याला विचारा त्याच्या पगारातून त्याच्या स्वतःसाठी 500 रुपये तरी तो काढतो का. असं आहे ना हे खरं मी बोलते ते. प्रत्येक मुलगा हाच आहे. धन्यवाद.